विठू मात्रे, कैलासवासी नारायण विठू मात्रे, कैलासवासी नागाजी विठू मात्रे, कैलासवासी शांताराम विठू मात्रे व कैलासवासी वसंत बालाजी मात्रे यांनी या ग्राउंडसाठी एक सुंदर अशी जागा उपलब्ध करून दिली। तसेच चकारीसाठी जी जागा दिली जी या ग्राउंड पर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी खूप अंतर आहे, 500 मीटरचं अंतर आहे, त्यासाठी जी चकारी जी शेतांची जी चकारी आहे त्यासाठी जागा होती। श्री अशोक मात्रे, मधुकर नारायण मात्रे, नरेंद्र विठोबा मात्रे, श्रीधर विठोबा मात्रे, रमेश काशीनाथ मात्रे, परशुराम मात्रे, चंद्रकांत मात्रे व अजित नागाजी मात्रे यांनी या चकारीसाठी जी जागा दिली आहे त्यांची सुद्धा मनापासून या हॅट्रिक अध्यक्ष चषकाच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो। तसेच हॅट्रिक चषक हा स्पीडअप घ्यायचा बबू। तसेच या हॅट्रिक अध्यक्ष चषकसाठी 2026 साठी जे देणगीदाराने दिले ते 1001 रुपये कैलासवासी जयश्री जालेंद्र मात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा नंदकुमार जालेंद्र मात्रे यांच्याकडून 1001 रुपये श्री साईनाथ जैन मात्रे इसकडून दिले होते। 1001 रुपये कैलासवासी गणा बामजे वर्तक यांचा नातू वल्लभ प्रसाद वर्तक यांच्याकडून दिले गेले होते। 2001 रुपये श्री प्रभाकर काशीनाथ मात्रे यांच्याकडून दिले गेले होते। 3001 रुपये कैलासवासी रामा बेट्या मात्रे यांच्या स्मरणार्थ व कैलासवासी ऐतूबाई मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्रीकांत रामा मात्रे यांच्याकडून दिले गेले होते। 1001 रुपये कैलासवासी अंबाजी माया मात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा जनार्दन अंबाजी मात्रे माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडाव। तसेच 501 रुपये सौभाग्यवती सुहासिनी चंद्रकांत मात्रे यांच्याकडून दिले गेले होते। सरपंच माजी सरपंच आहेत या वडावच्या। चला स्पीडअप घ्यायचं आहे। स्ट्राईक पंच बबू, नॉन स्ट्राईकला पंचायत निखिल, नीतू पंच ओके। तसेच आपल्याला ज्या ट्रॉफ्या दिसतात या 3 जे ट्रॉफ्या 1, 2 आणि 3 नंबरसाठी जे ट्रॉफी दिली होती ती श्री संतोष देवीदास मात्रे किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे याही दिल्या होत्या। तसेच अनिकेत कृष्णा मात्रे यांच्याकडून सुद्धा 4 नंबरचे चषक दिले गेले आहेत। तसेच कैलासवासी गणेश परशुराम मात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा प्रदीप गणेश मात्रे यांच्याकडून सुद्धा शूज आपल्याला दिले गेले आहेत। तसेच कैलासवासी सुखाजी नथू मात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा पंतू शिव अमित मात्रे यांच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या देण्यात गेलेल्या आहेत। तसेच कैलासवासी श्रीधर भास्कर वर्तक यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अर्णिक कल्पेश वर्तक यांच्याकडून सुद्धा या मॅचसाठी टुर्नामेंटसाठी वस्तू गेलेल्या आहेत। कैलासवासी एकनाथ कृष्णा मात्रे व कैलासवासी सुमती एकनाथ मात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मोहन एकनाथ मात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी खरोखरच मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी सायकल दिलेली आहे। मोहन एकनाथ मात्रे यांनी सुद्धा सामना सुरू करायचा लगेचच स्पीडअप घ्यायचा। सामना सुरुवात होते। स्ट्राईकला आहेत प्रसाद, नॉन स्ट्राईकला राज। मगाची जोडी मैदानामध्ये लेफ्टी आणि राईटी ज्याला म्हणतात ते गोलंदाजीचा भार पाडतील। अतुल खारपाडा संघाकडून अतुल सुंदर अशी गोलंदाजी साकारतोय। एक निर्धाव चेंडूची सांगता होते। सरळ विकेट कीपर यांच्या हातामध्ये चेंडू। निश्चितच वल्लभ संघाने 50 धावा केल्या होत्या आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना कलवा संघ निश्चितच 11 बॉल। पुन्हा एकदा राजने पाहूया खणखणीत षटकार मिड ऑफच्या दिशेने श्री गणेश होते। षटकाराच्या रूपाने राज यांनी खातं खोललंय। प्रसादने सॉरी धावा होता 6 कलवा संघाच्या। खरोखर सुंदर अशी केली। हॅट्रिक षटकार मारले तर दत्ता मुरलीधर मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहे। निश्चितच चान्स आहे प्रसादला, चान्स आहे राजला, कलवा संघाच्या दोन्ही खेळाडूंना आणि गोलंदाजीला सुद्धा हॅट्रिक विकेट घेतल्या तर त्यांना सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे। वाईटचा इथे इशारा आलाय पण इथे गावदेवी कट्टर समर्थ 111 अमरभाई यांच्याकडून कलवे टीम साठी शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद अमरभाई. आपण आपल्या टीमसाठी शुभेच्छा दिल्या. आपली टीम निश्चितच पाहूया 4 मध्ये पोहोचतोय काय ते पाहायला लागेल आपल्याला निश्चितच. हा जरतर क्रिकेट, हा जरतरचा सर अक्षय सर खेळाडू आहे. फुलटा चेंडू आणि पंजानगुडी इशारा येतोय 9चा. धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या ती 7. फ्री हिट. निश्चितच यूट्यूब लाईव्हनी आपल्याला निश्चित आपल्या संघासाठी शुभेच्छा येतात. तसेच अमर कलवासाठी शुभेच्छा दिल्या होत्या त्या अमर मोकलने दिल्या होत्या. धन्यवाद अमरभाई. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील खरपाटे संघाकडून. वन्स वन सीमारेषे बाहेर 4 धावांसह धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या झाली 11-18. मोठे फटके खेळण्यात माही असलेला प्रसाद नॉन स्ट्राईकला आहेत. राज आतापर्यंत पहिल्या ओव्हर मधले 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये 18 धावा जमल्यात त्या प्रसादनी आणि कलवा संघाने निश्चितच सुंदर खेळी साकारतायत ते प्रसाद आणि राज. पुन्हा एकदा बेगट आणि कॅच घेतलेले आहे शुभमनी मला वाटते चेनूनी. लाजवाब राज बॅटिंग खरोखरच. प्रसाद सॉरी राजची पण आपल्याला बॅटिंग बघायला लागेल अक्षय सर. निश्चितच राजचं नाव नुसतं येते तोंडात पण धाव संख्या झाली त्या कलवा संघाची. चोवीस. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. हो बेगिट प्रसाद रुकना नाही. 24-5 24-6 सर 30. 5 बॉल 30 धावा. एक बॉल मध्ये सर अक्षय सर षटकार मारला तर 6-36 म्हणजे प्रत्येक बॉलला षटकार झाला. पुन्हा एकदा पाहूया खारबाडे संघाकडून गोलंदाजी करतील. बॅटिंग युवराज सिंगचं रेकॉर्ड तोडलं सर. 6-36 कसे असो 36 धावा झालेल्या आहेत आपल्याला. प्रसाद लाजवाब. गोलंदाजाचं काय करायचं पण अक्षय सर. खारपाडा संघ उद्या त्याला खाईल. लगातार 3. 500 दे दत्ता. 500 दत्ता. बरं झालं जो समोरून फोन केलास. धन्यवाद दत्ता. एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना समाजाची ओढ असे त्यांनी स्वतःहून फोन केलं की लगातार 3 षटकार मारले का आणि प्रसादने ते करून दाखवले. 500 आलेले आहेत दत्ताकडून. उद्या सकाळी पुन्हा एकदा गोलंदाजी करतील खारपाडा संघाकडून. पुन्हा एकदा लगातार 3 षटकार मारले तर दत्ता मात्र 500 रुपयाचं खरोखर बक्षांची खैरात अक्षय सर. पुन्हा एकदा बेगट वन्स बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 500 तर आले ते अक्षय सर आपल्याकडे जमा झालेले आहेत. वाढ होते तेवढे फायदे आपल्याला संघाला. निश्चितच कलवा संघाला धावसंख्या झाली ती माझ्यावर स्कोर जोडलेले आहेत ते 40. भाया आणि भालचा क्रिश राज आहे भालचा. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील खारपाडा संघाकडून. एका धावे अरे मिस फील्ड झालेली आहे. हा ना म्हणताय ना सर. मिस फील्ड झाली आणि 2 धाव गेले. जिथे 1 पाहिजे होते ते 2 गेलेले आहेत. धाव संख्या झाली ती 42.
दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र काही चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू झालेले फक्त. हाणामारीचं षटक आहे असं म्हणता येणार नाही, पण हाणामारी केलेली आहे ती राज आणि प्रसादनी लाजवाब तुफान अशी फटकेबाजी केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. सध्या नॉन स्ट्राईकला आहे ते प्रसाद, स्ट्राईकला आहे ते राज. कलवा संघाकडून गोलंदाजी करते खालपाडे संघाकडून. पुन्हा एकदा गुड क्षेत्ररक्षण, खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेतच दोन्ही खेळाडू संतुष्ट. धाव संख्या 43. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. धाव संख्या 43. थोडं परिवर्तन केले क्षेत्ररक्षण मध्ये. लेफ्टी बॅट्समन असल्यामुळे प्रसाद गोलंदाजी भार पाडतील. सनील हो खरोखर डीप कव्हर मध्ये कटोरीला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होते हाणा म्हणते नाही. आणि पाहूया पंचांकडे इशारा येतोय काय. हा नाही म्हणताना 2 धावा मिळाल्या, तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली, तो पण पंचांचा इशारा. पंच सर झाला तो. शांत घ्यायचं सर्वाई. खरोखर कलवा संघाकडून सुंदर बॅटिंग साकारत होते ते राज आणि प्रसाद. लावजवाब बॅटिंग दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. तो जर रनआउटचा विषय झाला त्यामुळे थोडे हॅलो, माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणीही ग्राउंड मध्ये जाऊ नये प्लीज, माझी विनंती आहे. ऐका ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नये. ऐका ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका. हे बघा ग्राउंड मध्ये जाऊ नका, कोणीही ग्राउंड मध्ये जाऊ नका. पंच आहेत, थर्ड आपले अंपायर आहेत, इथे सर्व गोष्टी होतील. पंचही चांगला निर्णय घेतलाय, त्याला काही दिसले नसल्यामुळे स्ट्राईकच्या पंचाला विचारलेलं आहे. ऐका दादा, ग्राउंडच्या बाहेर राहायचं आहे. धाव संख्या झाली ती सध्या तरी
सर्वही सहकार्य करायचं. प्रसाद दादा प्लीज सहकार्य करायचं आहे. नाही ना असू द्या ठीक आहे. पंचांना बाय मिस्टेक झालेली आहे. संध्याकाळच्या सत्रामधले 6:17 झाले आहेत. प्रसाद दादा सूर्य अस्ताला चाललेला आहे. आपल्याला अद्याप एक राव खेळायचं आहे. चला साईशोर आणि नितू निर्णय द्यायचा आहे. लगेचच कळवायचं आहे आम्हाला इथे. साईशोर बॅटर आतमध्ये येऊ नका. ऐका साईशोर निर्णय दे. विकेट 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 आहे. धन्यवाद प्रसाद दादा. आपण खरोखरच चांगला कला संघाचा निर्णय घेतला. विकेट झालेला आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अक्षय सर किती धावसंख्या विकेट दिलेलं आहे. बबू चला त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. खरोखर प्रसादला धन्यवाद द्यायला कलवा संघाच्या खेळाडूला मनापासून धन्यवाद देतो मी. चला त्यांच्या जागा घेण्यासाठी आलेले आहेत. किरण किरण सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाज फलंदाज अनेक सुंदर क्षेत्ररक्षक आहेत ते कलवा संघाचे. एक नावाजलेले खेळाडू किरण. स्ट्राईकला आहेत नॉन स्ट्राईकला आहेत ते राज. धाव संख्या झाली आहेत ती 31 44. टुटुगो बबू धन्यवाद. सर्व खेळाडूंना सर्वांना माझं मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक. धाव संख्या 44. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर टू प्रोग्रेस. एक निर्धाव चेंडूची सांगता खारबाडा संघाकडून. सुंदराची गोलंदाजी साकारते आतापर्यंत. पहिलं षटक थोडं मागणं म्हणावं लागेल खारबाडा संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. हो एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षण झालेलं तिथे एका धावेतच राज. एका धावेतच संतुष्ट. धावसंख्या ती 45. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर टू कंप्लीट. तिसऱ्या ओव्हर घेऊन आले ते 45. 45 धावसंख्या झालेली आहे. .22 ॲव्हरेज प्रतिवर सध्या ठेवलेला आहे. निश्चितच कलवा संघाने सुंदर अशी बॅटिंग. प्रसाद राज आणि किरण. प्रसाद आऊट झाले त्यांची जागा घेण्यासाठी आले किरण. पुन्हा एकदा गोलंदाज भार पार पाडतील ते खारबाडा संघाकडून. गोलंदाज यश. हो हवेमध्ये झेल पाहूया. स्वतः बॉलर कॅच घेतात काय ना हा ना झालेला आहे. पण 2 धाव पूर्ण केल्या राज आणि किरणनी. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू मध्ये एक सूझबूझ तालमेल ज्याला म्हणतात असं मराठीमध्ये. धाव संख्या झाली 47. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात हुकलेले किरण. पण एका धावेसाठी रोखू शकले नाही किरण आणि राज यांना. धाव संख्या 48. गोलंदाजी करतील खारबाडा संघाकडून यश. लाजवाब शॉट हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. आणि झेल. राज बाद. बॅक टू पॅव्हलियन राज. दुसरा मोहरा कलवा संघाला 48 या धावसंख्येवर. तिसऱ्या ओव्हरमध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. त्यांचे जागे घेण्यासाठी आलेले आहेत ते
आशिष सुद्धा एक नावाजलेले खेळाडू आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण मिड विकेट मिडऑनच्या दिशेने करतात ते निश्चितच. तिसऱ्या ओव्हरमध्ये काही चेंडू शिल्लक. यश यांच्या धावसंख्या झाली ती कलवा संघाची 48. संध्याकाळच्या सत्रामध्ये 6:22 झालेले आहेत. ओ सुंदर पुन्हा एकदा सेम हवेमध्ये झेल आणि कॅच. बॅक टू बॅक विकेट कलवा संघाची. धाव संख्यात मंदावली 48 कलवा संघाची. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट यश यांनी घेतलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत शिवराज. निश्चितच हॅट्रिक चान्स आहे. विकेट हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाचे बक्षीस आले दत्ता मुरुदेन म्हात्रे यांच्याकडून. निश्चित यशला पाहूया ऑफर आहे. गोलंदाजी करतील. हो सुंदर निर्धाव चेंडू. सर्व विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. हॅट्रिक चान्स हुकलेला आहे यश. पण शिवराज निश्चितच मोठ्या फटक्यामध्ये माही. हो कडक बॉल लाजवाब. 15 रन आउट. 48 समाप्ती झालेली आहे. स्लो झालेला आहे पूर्ण मंदावलेला आहे. खूपच मंदावली धावसंख्या कलवा संघाची 48. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे ती. खारपाडा संघाला मी इथे आमचे आदरणीय गणेश रोहिदास म्हात्रे यांचे सुद्धा सन्मान केला जाईल. गणेश रोहिदास म्हात्रे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला तर आपण या शिवतीर्थ व्यासपीठावर यायचं आहे. या गणेश दादा खरोखर आपलं सुद्धा योगदान खूप मोलाचं आहे. गणेश यांच्याबद्दल बोलायचं तर हाईट कम लेकिन कामच जास्त. ज्याला हाईट कम फाईट ज्यादा असं ज्याला म्हणतात त्याला गणेश दादा आपले. निश्चितच गणेश यांचं सत्कार करतील स्वतः अध्यक्ष हॅट्रिक अध्यक्ष विठोबा रामदास म्हात्रे. धन्यवाद. लवर बॉयचे दोन्ही प्लेयर आहेत. गणेश यांचा सत्कार. धन्यवाद गणेश भाई. असेच एक सहकार्य राहू दे याच्या पुढेही सुद्धा. चला लगेच क्षेत्ररक्षण पंच आपण स्पीडअप थोडं घ्यायचं आहे. याच्यानंतर एक आदर्श समालोचक आपल्याला लाभले ते अक्षय सर होम मिनिस्टर. धन्यवाद. आपण पहिलं सत्र बघितलं आणि पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत धाबा धाव फलकावर लागल्यात. 48 झालेत. 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला मात्र प्रसाद पाटील आणि राज बात्रेनं मात्र तुफानी इथे मात्र फलंदाजी केली आणि मग या धावा मात्र तिसऱ्या षटकामध्ये थांबवल्या. त्या गोलंदाजाचं मी कौतुक करेल. कारपाडाच्या अप्रतिम यशनं मात्र गोलंदाजी केली. नावामध्ये यश आहे आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील त्याला यश मिळालं. 2 त्याला विकेट मिळाल्या आणि मात्र त्याने 3 धावा दिल्या. शेवटच्या षटकामध्ये बांधून ठेवलं. त्याला स्पीडअप करायचं आहे. अधिकचा आपण वेळ घेऊ नका कारण 18 चेंडूमध्ये आता 49 बनवायचे. स्वप्नील याला मात्र मैदान
स्वप्नील अमय स्वप्नील आणि अनिरुद्ध ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावरती रवाना आहे. महत्वाची मॅच आहे. पुन्हा एकदा तुम्हाला इथे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026 बिडोबाजी मात्रे हॅट्रिक अध्यक्ष त्यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. गणेशजी मात्रे असतील, सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ या भालचे नागरिक असतील, दत्ताजी मात्रे त्यांचं मात्र इथे डॉलर्स असतील, या सर्वांचं मात्र शुभागमन या ठिकाणी आहे. चला तर मैदानावर घेऊन जातोय आपण. मैदानावर आता खेळ रंगणार आहे. क्रिकेटचा खेळ मित्र पंचांचा सिग्नल येतोय. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्रसाद पाटील इन ऍक्शन मध्ये असणार आहे. अंबर कलब्याच्या वतीने पहिली गोलंदाजी करण्याचा स्वीकार त्यांनी केलाय आणि यावेळेला मात्र 49 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत आणि इथून खारपाडा संघाला 49 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहे. त्याच्यामुळे ही जी लढत आहे ना ती बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटकाला होतोय सुरुवात. लेफ्ट हँड वर विकेट. पहिला चेंडू तटवलाय. या बेलला मात्र हाताला चटका दिलाय आणि पायाला मात्र झटका देखील दिलाय. या बेलला मात्र आपण पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. या बेलला मात्र 2 धावा आल्या. 1 धाव होती तिथे मात्र हाताला झटका दिला चेंडूनं. कव्हर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळला होता पण इथून मात्र जीवनदान मिळालंय. नशीब बळवत्तर ठरले त्या फलंदाजाचे. अनिरुद्ध आपण पाहतोय आणि स्वप्नीली गोडबोली जोडी मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह घेत असताना 2 धावा धाव फलकावर लागल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना सलामीची गोडबोली जोडी मैदानावर खारपाडा संघाच्या वतीनं अनिरुद्ध आणि स्वप्नीली जोडी मैदानावरती आहे. प्रसाद पाटील राईट लेफ्ट हँड वरती विकेट. याला मोठा फटका आला स्लॉट मध्ये पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. या बेलला मात्र टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असंच करावं लागतं. पहिल्या सत्रामध्ये जशी धुलाई प्रसाद पाटीलने केली तीच धुलाईला सुरुवात केली अनिरुद्ध यानं. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे आपण पुलचा फटका पाहिला. डीप मिड विकेट डीप स्क्वेअरच्या मध्य भागातून आणि बॅटने मारायचा होता. एक पाऊल पुढे काढला होता. फुटवर्कचा वापर केला होता. बॅटिंगचा स्टॅन्स पाहिला तर नक्कीच पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये एक पाय असतो आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेरच्या दिशेने एक पाय असतो. अनिरुद्ध स्वतः सरसेनापती कर्णधार आहे आणि विपक्षामध्ये इनएक्सपिरियन्स प्रसाद पाटील. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने आलाय. लाऊड अपील LBW ची पण पंचांनी मात्र नाकारली. इम्पॅक्ट आपण पाहिला तर 3 विकेटला सोडून होता. नक्कीच 2 विकेट साठी नक्कीच डॉलर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारासाठी हॅट्रिक षटकारासाठी दत्ता मात्रे समाजसेवक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जाऊया मैदानावर हालचाल वेग येतोय. जसा निर्धाव चेंडू येतोय तसा मात्र टाळ्यांचा आवाज कलबे डगआउट मधून येतोय. जसा फटका येतोय तसा आवाज कारपाडीच्या डगआउट मधून येतोय. 1 बाउन्स. या वेळेला मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा फटका चौकार आलाय. आडवा तिडवा आणि इथे फटका मात्र यशस्वी झालाय चौकाराचा. अनिरुद्ध याच्या बॅट मधून चौकार आलाय. धावा धाव फलकावर वाढल्यात 12. आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये 49 धावा बनवायच्या होत्या. त्यामधून आता धावा धाव फलकावर लागल्यात 12. 37 अजून ही धावसंख्येची आवश्यकता आहे कारण आता धावसंख्या धाव फलकावर आहेत 12. खोलवेट टप्प्याचा चेंडू. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल. तोपर्यंत 2 धावसंख्या अर्जित केल्या. धाव फलक वाढेल आता पोहोचेल 14 वरती. आता मात्र 35 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे. नक्कीच या धावा बनवल्या जातील. कशा पद्धतीने या धावा थांबवल्या जातील कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जिंकणारा संघ डायरेक्ट सुपर 4 मध्ये बक्षीस पात्र ठरणार आहे. त्याच्यामुळे खारपाडा देखील तेवढेच प्रयत्न करेल आणि नक्कीच कलवे देखील तेवढाच प्रयत्न करणार आहे. कलवे विपक्ष खारपाडा हे 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये सध्याच्या घडीला 14 धावा धाव फलकावर. एकही विकेट अजून गमावली नाही खारपाडा संघानं. त्याच्यामुळे ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल कलवे संघाला. मगाशी ज्या धावा आल्या ना 12 चेंडू मध्ये 35 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये
35 म्हणजे 17.50च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल प्रति षटक आणि अशा परिस्थितीमध्ये 3 मोठे फटके आवश्यक आहेत. त्याच्यामुळे हा जो षटक आहे तो मात्र निर्णायक ठरणार आहे. नक्की बघूया निर्णायक षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय किरण पाटील. चला स्पीडअप करायचा आहे, जरा वेग वाढवायचा आहे जेणेकरून फलंदाजाला जो कमी प्रकाश आहे त्याचा सामना करायला लागू नये या दृष्टिकोनातून आपण फेअर क्रिकेट खेळायचा आहे, प्रामाणिक क्रिकेट खेळायचा आहे. मोठा फटका मारायचा होता आडव्या बॅटनं बॅकफुटला जाऊन, पण इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि याच दरम्यान मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या अर्जित केली गेली. आता मात्र 11 चेंडू आणि 34ची आवश्यकता असणाऱ्या खारपाडा संघाला जिंकण्यासाठी आणि कलवे संघाला 34 धावसंख्या डिफेन्स करायचा आहे, बचाव करायचा आहे. 11 मध्ये बनवायचे 34. मोठा फटका पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. राज मात्र यष्टीरक्षण खराब करतोय. 2 चेंडू सलगचे निर्धाव फेकले होते पण बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावसंख्या अर्जित केल्या गेल्या. आता 10 मध्ये 33 बनवायचे आहेत. हे षटक खारपाडा संघासाठी फारच महत्वाचं आहे. प्रति षटक 17.50 सरासरीनं फुलटॉस चेंडू, जेवढा वेग तेवढा मोठा फटका, हे समीकरण या मैदानावरचं. या बेलला मात्र मोठा फटका आलाय स्वप्नील याच्या बॅट मधून. मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हा खेळाडू स्वप्नीलनं मात्र मोठा फटका ठोठावलाय. 27 अजून या धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 27. हे समीकरण या मैदानावर तितकंसं कठीण नाही कारण या मैदानावर धावा आपण पाहिल्यात. धावांचा पाऊस, धावांचा पूर या ठिकाणी आपण सातत्याने कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत पाहतोय. 9 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता. इन ऍक्शन मध्ये किरण गोलंदाजी मार्कवर आहे. लेफ्ट हँड ओव्हर देऊ विकेट. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं तिथे मात्र डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाही, थांबवलं जाईल. आता पुन्हा समीकरण बदलले. 8 मध्ये 26 बनवायचे आहेत. धाव फलक आता पोहोचले 23 आकड्यावरती. 8 चेंडू 26 धावा होऊ शकतात. सलामीची जोडी अद्याप मैदानावर आहे. अनिरुद्ध आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती आहे. 8 मध्ये बनवायचे आहेत 26. टप्पा पडला, बॅटला लागला आणि बिहाइंड द विकेट इथे कॅच पकडली. पहिला विकेट आला. क्रिकेट आला इथे पहिला विकेट गारत पडला आणि तो देखील मोठा विकेट. 7 मध्ये आता 26 च समीकरण येऊन इथे आता मात्र दस्तक देतोय. 6 चेंडू 26, 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आणि येणारा एक षटक, अशा पद्धतीने हे समीकरण आहे. 7 मध्ये 26. मी म्हटलं होतं मगाशी हा षटक ठरवणार आहे कोण विजय आणि कोण पराजय होईल, कारण विजय आणि पराजय यामधला आता फरक राहिलाय. 7 मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत खारपाडा टीमला आणि या 26 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत अमर कलबे संघाला. हे बॅटल आहे या ट्रॉफीसाठी, कारण इथून जिंकणारा संघ हा बक्षीस पात्र ठरणार आहे. त्याच्यामुळे ही लढत महत्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये गावदेवी भाल संघ किंबहुना पोहोचला असता पण शेवटच्या क्षणी 1 चेंडू मध्ये 2 धावा निघाल्या. पण आज चित्र वेगळं आहे, आज सूर्योदय वेगळा आहे, आजचा हा मॅच वेगळा आहे, आजच्या टीम वेगळ्या आहेत. येऊन ठेपलाय. 7 मध्ये बनवायच्या आहेत 26. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं पारितोषिक होतं. आता मात्र इथे 6 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. सामना असा तसा सोडला जाणार नाही, कारण दोन्ही टीम बेस्ट आहेत. दोन्ही टीम तेवढ्या ताकदीच्या आहेत. किंबहुना कित्येक वेळा एकमेकाच्या विपक्षामध्ये लढल्या, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली, कित्येक वेळा खडे चारले, कित्येक वेळा एकमेकांची हमरी तुमरीची लढाई झाली. पुन्हा एकदा 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. निमित्त आहे गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. या शेवटच्या षटकारानं मात्र पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिलाय खारपाडा संघानं. शिरकाव केलाय. हा शिरकाव आता कितपर्यंत पोहोचेल, विजयापर्यंत पोहोचेल का? कारण गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये गावदेवी कलबे संघाचा स्टार गोलंदाज राज पाटील, राज मात्रे याच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता आहे.
प्रेक्षक मात्र आता एकटक नजरेनं हा सामना पाहतात. कलव्याचे बरेच प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत. खारपाड्याचे देखील बरेच प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट शेवटच्या वळणावरती पोहोचलाय. 6 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. राज मात्रे इन ऍक्शन मध्ये. गावदेवी कलव्याचा स्टार गोलंदाज अमर कलव्याच्या वतीनं तिसरं षटक फेकतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र तिखट मारा. क्रिकेटचा दुसरा ब्रह्मास्त्र बाउन्सर वरती इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. आता चेंडू शिल्लक राहिलेत 5, धावा बनवायच्या आहेत 20. तेवढंच आव्हान कठीण नाही, कारण इथे या खेळपट्टीवर धावा होतात. पण आता मात्र वारा शांत झालाय. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र सन्माननीय दत्ताजी मात्रे यांच्या माध्यमातून असणार आहेत. या वेळेला मात्र अप्रतिम चेंडू. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं अनिवार्य असतं. स्वप्नील मात्र दडपणाखाली आलाय. 4 मध्ये आता बनवायचे आहेत 20 धावा. राज प्रत्येक षटकारात 200 रुपयाचं पारितोषिक. दत्ता मात्रे समाजसेवक यांच्या माध्यमातून आपण सामना आता फसलाय दत्ता मात्रेजी, कारण 4 चेंडू आणि 20 धावा होतात क्रिकेटमध्ये. या वेळेला मात्र आपण पाहूया नक्की काय घडलंय, काय बिघडलंय. इथे मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय. आता मात्र असंभव ते संभव करायचा असेल, चमत्कार करावा लागेल, कारण भारत देशामध्ये जिथे चमत्कार तिथे नमस्कार होता. ढोंगी बाबांनी आता व्याप करून ठेवलेला आहे. त्याच्या मुलं आपली लोक काही सुधारणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण अगदी आम्ही उरणमध्ये चिटफंडचा एक घोटाळा झाला, त्याच्यानंतर देखील तिथे परत चिटफंडचा घोटाळा. म्हणून मी म्हणतो भारत देश म्हणजे जिथे चमत्कार तिथे नमस्कार होतो. इथे मात्र फटका फसलाय. आता मात्र विजयाच्या समीप पोहोचलाय तो कलवे संघ. नक्की अद्याप 2 चेंडूंचा मला वाटते खेळ बाकी आहे. 4 मध्ये बनवायच्या होत्या 20. तो चेंडू बॅक ऑफ द स्टंप अडवला गेला. 3 मध्ये मग 19 आल्या आणि आता गेलाय विकेट. म्हणजे आता 2 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. इथून आता एखादा चमत्कार नक्कीच या संघाला तारू शकतो, पण तो चमत्कार घडवेल कोण हा एक प्रश्न आहे. कारण राज मात्रेकडे अनुभव आहे. गावदेवी कलव्यासाठी फारसा क्रिकेट केलाय. डे नाईटच्या स्पर्धा खेळतो. डॉलरजी यांचं विशेष कौतुक करतोय, कारण प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्यासाठी कालपासून ते फोन कॉल लावून बक्षीस लावत आहेत. पण आज त्यांचं दर्शन झालं आम्हाला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता विजय काहीसा लांबणीवर पोहोचलाय खारपाडा संघाचा. अप्रतिम काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडं. आज राजनं मात्र इथे मन जिंकली प्रेक्षकांची. 20 धावसंख्या डिफेन्स करायच्या होत्या, त्याच्यामध्ये राजनं मात्र 1 धाव फक्त दिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र अमर कलबे संघ सुपर 4 मध्ये पोहोचतोय. कारपाडा संघ आपले देखील कौतुक करते. चांगला खेळ आज दिवसभरामध्ये केलात, पण आता हार्ड लक शेवटच्या क्षणी आपल्याला अंतिम 4 मध्ये पोहोचता आलं नाही. अमर कलबे संघ आजच्या दिवसामध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीराम बलवली संघ, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आमची वेळ इथे संपतोय. 2 दिवस या आम्हाला स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल विठोबाजी म्हात्रे हॅट्रिक अध्यक्ष महोदय यांचा आम्ही धन्यवाद इथे व्यक्त करतोय आणि आम्ही देखील इथे थांबतोय. धन्यवाद.